नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. ही साडी आहे, हे अस्तर आणि याच्यावर ब्लाऊज पीस अशा पद्धतीचा निघलाय. तर कस्टमरचा अगोदर पण मी 40 छातीचा प्रिन्सेसमध्ये ब्लाऊज शिवून दिलेला, खूप सुंदर आल्याच्या नंतर त्यांनी हा परत एक टाकलाय. तर आपण बघूयात का हा ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने कट करायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण सगळ्यात अगोदर बघूयात उंची. .90 अस्तर आहे. सगळ्यात अगोदर 1 मीटर जरी अस्तर घेतलं तरी पण चालते, कारण कमी पडायला नको. तर आपण अगोदर अस्तरची उंची टाकून घेऊ. अस्तरची उंची आहे 15 इंच. ब्लाऊज शिवून आपल्याला 14 इंचावर लागते. तर बघू शकतात. आता 40 छातीला 5.5 शोल्डर एकदम परफेक्ट असं आहे. आणि मोंड्यासाठी 6 इंच घ्या. मोंड्यासाठी 6 इंच घेतले. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 10 इंचावर. 40 छाती आहे तर 10 आपली घडी आली आणि 2 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवली. आणि नंतर मग आपण ही लाईन आपण मधून एकत्र करू. आता 1.5 इंच आपण पाठीमागच्या राऊंडला आणि 1 इंच आपला फ्रंट राऊंड आला. याने काय होतं, मोंड्यामध्ये अजिबात चून वगैरे पडत नाही किंवा फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो. अशा पद्धतीने पाहू शकतात. आता आपण काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला कमरेची साईज काढायची फिटिंगसाठी, तर 12 इंच येते. तर खाली आपण 11.5 इंचावर जरी मार्किंग केली तरी पण चालते. तर 11.5 वर आपण एक मार्किंग केली, बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, 2.25 इंच आपण गळ्यासाठी घेऊया. 2.25 इंच गळा घेतलाय. आपण 11 इंचाचा गळा टाकू. 11 इंच आपण गळा घेतलाय. आता वरती 2.25 घेतले तर खाली मी 3 इंच घेणार. थोडासा ब्रॉड गळा व्यवस्थित वाटून जाईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा टाकू शकतात. मी गोल गळ्यावर दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आता आपण याची कटिंग करू. तर कमी वेळामध्ये आपण मोठी साईज जरी असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. जसं मी तुम्हाला छोटा ब्लाऊजमध्ये पण सविस्तर सांगते आणि मोठा ब्लाऊज जरी असला तरी पण सविस्तर माहिती सांगते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता 1 इंचाची आपल्याला ह्या साईडनं मार्जिन ठेवायची. 1.5 इंचाची जरी ठेवली तरी चालते, कारण कस्टमरला हेवी चेस्ट असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम नको यायला. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण मध्ये जो टक्ससाठी पॉईंट काढतो तर ते चेस्टनुसार आपल्याला पॉईंट काढायचा आहे. तर मी 1.5 इंचाचा ठेवते, कारण मी याच्या अगोदर पण एक तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला 40 साईजचा. तर ही साईज मी 1 इंचाची ठेवलेली, पण आता मी 1.5 इंच ठेवते. मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल कोणता केला पाहिजे हे लक्षात घ्या. तर बाकीचं जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर बघू शकतात. आता आपल्याला फ्रंट साईडचा मोंडा जो आहे अशा पद्धतीने. आता आपण फ्रंट गळा घ्यायचा आहे 6.5 इंचाचा.
आता थोडासा आपण गोल पण गळा नाही घ्यायचा, थोडासा यू गळा घ्यायचा आहे, म्हणजे प्रॉब्लेम नको यायला. तर मग जर गोल गळा घ्यायचा असेल तर डीपमध्ये आपण ह्या साईडने आपण आकार देऊ शकतो, पण आपण हा थोडासा आता 1 इंच मी जास्त घेते. अशा पद्धतीने आता 3.5 इंच आपण टक्ससाठी पॉईंट द्यायचा आहे. 11 इंचावर आपण एक पॉईंट दिला, 10.5 वर येतो, वरती शोल्डर अर्धा इंच जातं. आता आपल्याला 1.5 इंच जे आपण जास्त घेतले तेच 1.5 इंच आपण इकडच्या बाजूने घ्यायचे आणि इकडून आपण 2 इंच घेतले. आता 2 इंच मी इथे घेतलं आणि 1.5 इंच मी ह्या बाजूने घेतला, म्हणजे 3.5 आपला टोटल टक्स हा होऊन जातो. अशा पद्धतीने बघू शकतात. आता ही लाईन मी इथं कव्हर करते. आता हा जो टक्स आहे तो आपल्याला तिरका इथपर्यंत घ्यायचा आहे. आता आपण हे 2 इंच जे घेतलं ते आपल्याला बाहेरच्या बाजूने 2 इंच घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तिरकी लाईन एक घ्यायची. आता हे पण आपण तिरकीच लाईन घेणार. अशा पद्धतीने नंतर मग आपण याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात कमी वेळामध्ये. आता गळ्यापासून आपल्याला ही तिरकी लाईन घ्यायची अशी. तर आपण जे 1.5 इंच घेतले हा टक्स आपण भरून काढला इथं. तर आता आपण याची करणार आहोत कटिंग. तर कटिंग करताना एकदम सिंपल पद्धतीने आपला ब्लाऊज आहे. तर खूप सुंदर याची कटिंग पण आणि स्टिचिंग पण येते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आपलं फेसबुकला पण चॅनल आहे, तर तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबला आपल्या 2 चॅनल आहे. हर एक व्हिडिओच्या खाली मी दुसऱ्या चॅनलची लिंक देते, तर चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सगळे कामं नवीन असतात. काही कमेंट असेल तर नक्की कमेंट करा. तर बघू शकतात आपण 40 छातीचा हा आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केलं आहे. आता मी याची बाही पण लगेच कटिंग कशी करायची तुम्हाला ते पण दाखवते. तर अगोदर बघूयात 8.5ची घडी आहे. आ 8.5ची आपली घडी आहे. तर आता बाही जेवढी आहे तेवढी आपल्याला बाही घ्यायची. बाही आहे 4 इंचाची, तर आपण 5 इंच घेऊ. 4.5 इंचाची बाही आहे, तर आपण 5 इंचाची घेऊ. मला बाही एकदा चेक करू द्या. बाही 4.5 इंचाची आहे, तर आपण 5.5 इंचाची घ्यायची. दंड घेर कस्टमरचा आहे 8 इंच. आपली घडी आली 8.5 इंचाची, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. तर बघू शकतात. आणि नंतर मग आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीला.
अशा पद्धतीने बाही पण आपली काढून झाली। आता ही डबल आहे तर मी थोडंसं प्रेस करते, नंतर मग मधून याला आपल्याला कट करायची। तर कट करताना व्यवस्थित कटिंग करा। तर बघू शकता दोन्ही बाही एक सोबत झाली आणि आपल्याला कुठेही जॉईंट द्यायची गरज पडली नाही। तर आपण लगेच करणार आहोत ब्लाऊज पिसावर कटिंग। तर डिझाईनचा ब्लाऊज आहे तर आपण कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे। आता प्रॉब्लेम काय झाला आहे का हा गळा पण आला आहे आणि कस्टमरला फ्रंट बाजूने असा गळा नको आहे, सिंपल पद्धतीने लागतो आहे। प्रिन्सेस आला आहे आणि फ्रंट बाजूनेच कट म्हणजे हुक आले, तर मग आपल्याला हे सगळं काढून टाकावं लागेल। तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा।